मित्रांनो नमस्कार. मी नवीन भिडे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन सीरीजमध्ये ज्याचं नाव आहे आरोग्य सोप्या भाषेमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत की डायबिटीस नक्की का होतो आणि तो झाला आहे की नाही, तर ते ओळखण्याची लक्षणे काय आहेत म्हणून. तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की डायबिटीस म्हणजे काय? तर आपण जेव्हा जे काही अन्न खातो, तर त्याचं रूपांतर आपलं शरीर हे ग्लुकोजमध्ये करते. मग हे जे ग्लुकोज म्हणजे जी तयार साखर आहे, ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचली जाते आणि पेशींच्या आतमध्ये जाऊन तिथे पेशी त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. आता हे जे ग्लुकोज आहे ते पेशींपर्यंत पोहोचण्याचं आणि पेशींच्या आतमध्ये नेण्याचं जे काम असतं, त्या कामासाठी लागतं एक हॉर्मोन. त्या हॉर्मोनचं नाव आहे इन्सुलिन. आता डायबिटीसमध्ये नक्की काय होतं, तर एकतर तुमचं शरीर हे इन्सुलिनच तयार करू शकत नाही किंवा दुसरी गोष्ट अशी आहे, की तुमचं शरीर इन्सुलिन तयार करतंय, परंतु ते पेशींच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीये. तर दोन्ही कंडिशनमध्ये काय होतं, की आपल्या शरीरातील जी रक्ताची पातळी आहे, ती वाढत जाते आणि ह्याच अवस्थेला डायबिटीज असे म्हणतात. आता आपण जाणून घेऊया, की डायबिटीज हा नक्की का होतो? याला काय नक्की कारणं आहेत? तर ते आपण आता जाणून घेऊया. तर आता आपण जाणून घेऊया डायबिटीज हा जो कटकट आहे, ही नक्की आपल्याला का होते? आता डायबिटीज कोणालाही व्हावा अशी तर कोणाची इच्छा नाहीये. पण तरी पण तुमच्या जर का नशिबात असेल, म्हणजे आपल्या नशिबात असेल, तर तुम्हाला ही गोष्ट भोगायचीच आहे. आता ती का होते याचं आपण नीट निरीक्षण करूया. सर्वात पहिलं कारण आहे अनुवंशिकता. म्हणजे जर का तुमच्या आईला किंवा वडिलांना किंवा फॅमिलीमध्ये कोणाला डायबिटीज असेल, तर आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट आहे झोपेची कमतरता. आज तुम्ही सतत इकडे-तिकडे फिरत आहात. कामाच्या निमित्ताने फिरताय किंवा फॅमिलीच्या निमित्ताने फिरताय. त्यामुळे तुमच्या झोपेची कमतरता आहे आणि प्लस तुम्हाला बरेचसे काही टेन्शन्स आहेत. फॅमिली टेन्शन्स आहेत, कामाचे टेन्शन्स आहेत. त्यामुळे झोप तुमची पूर्ण होत नाही. तर झोप पूर्ण न होणं हे सुद्धा डायबिटीज होण्याचं एक कारण आहे. त्याचप्रमाणे अयोग्य आहार. आज तुम्ही बघत असाल, की आपण Swiggyवरती काय मागवलं किंवा काय ते Blinkitवरती काय मागवलं, एकदम पटकन आपल्याला जे हवं ते मिळतंय. मग तिथे तुम्ही पिझ्झा मागवा, बर्गर मागवा, वडापाव मागवा, काहीही मागवा. पण ते जे आपण खातोय, ते आपलं रेग्युलर खाणं होतंय. तर त्यामध्ये तुम्हाला किती न्यूट्रिशन मिळतंय वगैरे ह्याची कोणालाही काही पडलेली नसते. त्यामुळे सुद्धा ह्या अयोग्य आहारामुळे डायबिटीज होण्याची खूप शक्यता आहे. आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे पार्टी कल्चर. काही झालं, वाढदिवसाला पार्टी, कोणी पास झाला पार्टी, कोणी काय झालं, तर लगेच पार्टी पाहिजे. म्हणजे लोकांना फक्त एन्जॉय करायचंय. असो, ते तुमचं पर्सनल लाईफ आहे. मी सगळं तुम्हाला सांगू नाही शकत. पण ह्या गोष्टींमुळे आपल्याला मधुमेह होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे, की व्यायामाची कमतरता. अरे, आम्हाला वेळच नाहीये. आम्हाला रोज सकाळी जावं लागतं. आम्हाला सकाळी उठावं लागतं. तुम्हाला काय माहिती आम्हा बायकांना तर किती कामं असतात. घरचं सगळं करायचं. व्यायाम कधी करणार? पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे चालणार नाहीये. कारण की ह्याच्याने तुमचंच लाईफ धोक्यामध्ये येतंय. बरोबर की नाही? तर हे धोक्यामध्ये न येण्यासाठी तुम्हाला व्यायाम करायचा आहे. तुम्ही घरात काही ना काही म्हणजे आता तुम्हाला जिमला जायला जमत नसेल, तुम्ही घरी सुद्धा छोटा-मोठा काही व्यायाम करू शकता. त्याच्यावरचे तर तुम्हाला बरेचसे YouTubeवरती व्हिडिओज मिळतील. तर ते तुम्ही करू शकता. योगा करू शकता. होम वर्कआउट करू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की जे तुम्ही करू शकता, की ज्यामुळे तुम्ही व्यायामाची कमतरता जी आहे, तुमच्या कॅलरीज बर्न वगैरे ज्या होतात, तर त्या व्यवस्थित होतील आणि तुम्ही मधुमेह टाळू शकाल. चौथी गोष्ट अशी आहे, की तुम्ही सतत टेन्शनमध्ये असता. म्हणजे आणि त्यामुळे काय होतं, की स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिसोल नावाचा जो हॉर्मोन आहे, तो रिलीज होतो. ते सुद्धा एक कारण आहे, की तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. अशी इतर अनेक कारणं आहेत, की ज्यामुळे आपल्याला ह्या मधुमेहाची नावाची जी कटकट आहे, ती आपल्या अंगावरती आपण ओढवून घेतो. काही अनुवंशिक आहेत, जे तुम्ही टाळू नाही शकत. पण काही गोष्टी अशा आहेत, की ज्या आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल काही टिप्स हव्या असतील, की आपण मधुमेह न होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यावरती जो मी व्हिडिओ बनवीन, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता आपण पुढे जाणून घेऊया, की डायबिटीज झालाय की नाही हे ओळखायचं कसं? तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया, की डायबिटीज झालाय की नाही हे आपण ओळखायचं कसं? तर सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगतो, की डायबिटीज झालेलं आहे, हे आपल्याला आधी लवकर लक्षातच येत नाही. कारण की डायबिटीजला आपण सायलेंट किलर असं म्हणतो. म्हणजे तुमच्या शरीरातली रक्ताची पातळी वाढतीये, हे हळू तुम्हाला त्याचा नंतर अंदाज येऊ लागतो. सुरुवातीला काहीही कळत नाही. मी खालील काही तुम्हाला लक्षणं देतोय. जर ती तुम्हाला आढळून येत असतील, तर सर्वात पहिला हा सल्ला आहे, की तुम्ही डॉक्टरांकडे जा. पहिलं लक्षण, की जर का तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल, का होते? वारंवार लघवीला होते म्हणजे जर का शरीरात रक्ताची पातळी वाढलेली असेल, तर आपलं शरीर जी अतिरिक्त साखर आहे, ती बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो युरिनच्या द्वारे. त्यामुळे सतत लघवीला लागणं
हे पहिलं लक्षण आहे की जर आपल्याला डायबिटीस झालेला आहे. दुसरं लक्षण असं आहे की सतत तहान लागणे. आता सतत आपण लघवीला जातो म्हणजे काय होतं, आपल्या शरीरातील पाणी आपण बाहेर काढतोय. पाणी बाहेर गेलं आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला सतत तहान लागणं हे सुद्धा एक लक्षण आहे की आपल्याला डायबिटीस झालेला असावा. तिसरं लक्षण आहे की काही कारणाने तुमचं वजन अचानक घटलेलं आहे. किंवा तुम्हाला चौथं लक्षण असं आहे की खूप भूक लागते. कारण काय होतं की तुमच्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या ग्लुकोजचा वापरच करू शकत नाही. त्यामुळे सतत तुम्हाला भूक लागली असं वाटू शकतं. हे चौथं लक्षण आहे. किंवा लवकर थकवा येणं. म्हणजे तुम्ही 10-15 पायऱ्या जरी चढलात तरी आपल्याला असं वाटतं की अरे बापरे! मी किती काम केलं, मी अगदी गड चढून आलोय का काय? तर असं जर का तुम्हाला वाटत असेल, हे लक्षण दिसत असेल, तर मित्रांनो कृपा करून तुम्ही आधी डॉक्टरांकडे जाऊन या. अजून एक लक्षण आहे की दृष्टी धूसर होणे. म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये आपण हे लक्षण बघतोय की ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांची दृष्टी थोडी धूसर होतीये किंवा अशी बरीच काही लक्षणं आहेत. तर ही जर का तुम्हाला लक्षणं दिसत असतील, तर मित्रांनो माझा पहिला सल्ला आहे की तुम्ही स्वतःच्या डोक्याने कुठलीही औषधं घेऊ नका. कारण की मला आज माहिती आहे की आज माहिती तुम्हाला सगळीकडे उपलब्ध होते. म्हणजे Google आहे, ChatGPT आहे, YouTube आहे. पण हे बघून तुम्ही स्वतः कुठलीही औषधं डिसाईड करू नका. जर का तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील, तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा आणि डॉक्टर जे तुम्हाला औषधं देतील किंवा जे डॉक्टर ज्यांच्याकडे जायला तुम्हाला सजेस्ट करतील, जे डायबेटॉलॉजिस्ट आहेत. मग तुम्ही आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या किंवा ॲलोपॅथी घ्या. डिपेंड्स अपॉन यू. पण डॉक्टर जे सांगतील ते पथ्य नीट पाळा, नीट व्यायाम करा, रेग्युलर व्यायाम करा, वेळेवर उठा, रात्री झोपताना देवाचं नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्यात, ही लक्षणं तुम्हाला दिसली, तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, व्यवस्थित त्यांची पथ्य पाळली, तर पुढच्या 90 दिवसांमध्ये पुन्हा एकदा रक्त तपासणी करून बघा. नाही तुमच्या जर का HbA1c स्कोरमध्ये फरक पडला असेल, तर पुन्हा मला माझा चॅनल सबस्क्राईब देखील करू नका. जर जर का तुम्हाला असं आढळलं नाही तर. पण जर तुमचा HbA1c स्कोर कमी झाला असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आजवर तुम्हाला असा काही अनुभव आलेला आहे की बाबा माझी आधी HbA1c स्कोर 12 होती, ती आता 6 किंवा त्याच्याही कमी झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र-परिचितांना, आपल्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्यातरी नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत फिट राहा, आनंदी राहा. धन्यवाद.